विंटर व्हजाइन म्हणजे नेमके काय? यामुळे सेक्स लाईफवर देखील होऊ शकतो परिणाम. हिवाळ्यात महिलांना व्हजाइनमध्ये ड्रायनेसची समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते. स्त्रियांच्या शरीरातील व्हजाइन हा अत्यंत नाजूक भाग आहे. काही वेळा काही महिलांना या नाजूक भागाविषयी अनेक समस्या उद्भवताना दिसतात. व्हजाइनमध्ये कोरडेपणा जाणवणं ही यापैकी एक साधी समस्या आहे. काही स्त्रिया या व्हजाइनच्या ड्रायनेसच्या समस्येने अधिक त्रस्त असतात. योनी मार्गाचा कोरडेपणा ही समस्या असली तरीही या समस्येमुळे स्त्रियांना पुढे अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. असे असले तरीही बरेचदा लाजेमुळे किंवा कसे सांगावे हे कळत नसल्यामुळे अशा समस्या सांगितल्या जात नाहीत. सध्या हिवाळा ऋतू ऐन भरात आलेला असून वातावरणातील गारवा प्रचंड वाढला आहे. या थंडीचा सर्वाधिक परिणाम आपली त्वचा आणि केसावर होतो. थंडीत आपली त्वचा आणि केस कोरडे होतात. अशा परिस्थितीत कोरडी त्वचा आणि फुटलेले होठ ही समस्या मोठी ठरू शकते. साधारणपणे हँड क्रीम आणि लिप बामचा वापर करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपल्या शरीरातल्या बाह्य अवयवासोबत प्रायव्हेट पार्टवर देखील थंडी परिणाम करते. हिवाळ्यात व्हजाइन म्हणजेच महिलांची योनीसुद्धा ड्राय होऊ शकते. या समस्येला विंटर व्हजाइन असे म्हणतात. विंटर व्हजाइना म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्यापासून मुक्ती कशी मिळवायची याबाबत माहिती जाणून घेऊया. विंटर व्हजाइना म्हणजे काय? हिवाळ्यात महिलांना व्हजाइनमध्ये ड्रायनेसची समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते. कोरडा शरद ऋतू आणि हिवाळ्यातील थंडी हवा शरीरातील आर्द्रता कमी करू शकते. परिणामी त्वचा ही डायड्रेशन होते आणि त्यावर लहान लहान भेगा पडतात. अनेकदा आपलं सायनस देखील कोरडं पडतं. अशा परिस्थितीमध्ये व्हजाइन देखील कोरडे पडू शकते. जेव्हा आपण वातावानुकूलित खोलीमध्ये बराच वेळ घालवतो किंवा हीटिंग चालू असताना आपण ज्या हवेमध्ये राहतो त्या हवेत ह्युमिडिटी फारच असते. अशावेळी आपल्या त्वचेला जाणवणारा ड्रायनेस प्रायव्हेट पार्टपर्यंत देखील जाऊन पोहोचतो. हवामानातील बदलाचा स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टवर थोडाफार परिणाम होऊ शकतो. व्हजाइनातील ड्रायनेसचा बाहेरील तापमानाशी काही संबंध नाही. सर्व ऋतूमध्ये व्हजाइन फंक्शनिंग चांगले असते. व्हजाइना तुमच्या शरीराच्या आतील भागात असते. कुठल्याही ऋतूमध्ये तिचे तापमान स्थिर राहते. बाहेरील थंडी किंवा उष्णतेचा तिच्यावर थेट परिणाम होत नाही. योनी मार्गातील कोरडेपणा ही गंभीर स्थिती आहे. सर्व वयोगटातील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. ही समस्या मानसिक खच्चीकरण करणारी ठरू शकते आणि त्यामुळे सेक्स करताना असह्य वेदना होऊ शकतात. ही आहेत विंटर व्हजाइनाची लक्षणे. 1. अस्वस्थपणा जाणवतो आणि व्हजाइनमध्ये जळजळ होते. 2. सेक्स दरम्यान अस्वस्थ वाटणे. 3. सेक्स टाळण्याचा प्रयत्न करणे. 4. उत्तेजित होण्यास आणि प्लेजर पॉईंट गाठण्यास अडचण येणे. 5. व्हजाइनची स्किन पिवळसर आणि पातळ होणे. 6. व्हजाइनचे स्थानू आकुंचित होणे, आकार लहान होणे. 7. सामान्य प्रमाणापेक्षा जास्त वेळा लघवी येणे. 8. वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणे. अशी ही सर्व स्त्रियांना जाणवणारी एक अतिशय सामान्य समस्या वाटते. मात्र ज्या स्त्रिया मोनोपॉज फेजमध्ये आहेत किंवा मोनोपॉज फेज कंप्लीट झाला आहे अशा स्त्रियांना याचा सर्वाधिक त्रास होतो. काही ठराविक औषध, डायबेटीस, स्तनपान किंवा बाळांचा जन्म यासारख्या घटनांमुळे देखील विंटर व्हजाइनची शक्यता वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन या सेक्स हार्मोनची कमतरता देखील व्हजाइन ड्रायनेससाठी कारणीभूत ठरू शकते. विंटर व्हजाइनची समस्या सुरू झाल्यास मॉइश्चरायझेशन त्या भागात लावू शकता. याशिवाय इस्ट्रोजेन आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीसारख्या उपचारांचाही मदत घेता येते. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि आहारामध्ये काही महत्त्वाचे बदल केल्याने विंटर व्हजाइनचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. विंटर व्हजाइनची समस्या असल्यास या टिपचा वापर करा. दिवसातून एकदा ॲपल ज्यूस नक्की प्या.
व्हजाईनतील ड्रायनेस हा हार्मोनच्या असंतुलनाचा परिणाम असू शकतो. त्यामुळे आहारात फायटोएस्ट्रोजन असलेल्या पदार्थांचा समावेश करून बॅलन्स नॉर्मल करता येऊ शकतो. ॲपल ज्यूस, चेरी, फ्लेक्स आणि इतर तेलबियांतील फायटोएस्ट्रोजन मोठ्या प्रमाणात आढळतं. या खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या पालेभाज्या शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात मुबलक प्रमाणात पोषक घटक आणि नायट्रेट्स असतात. व्हजायनातील ड्रायनेस टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणं उपयुक्त आहे. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे स्नायू निरोगी राहतात. खरबूज आणि टरबूज खावं. हेल्दी व्हजायनातील pH लेवल 3.8 ते 4.5 दरम्यान असते. ही लेवल कमी जास्त झाल्यास तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. अशा स्थितीत टरबूज आणि खरबूज यांचे सेवन नक्की करा. या दोन्ही फळांमध्ये सायट्रोलिन असते. हा घटक व्हजायनच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. तसेच हा घटक शरीरातील रक्तवाहिन्यांनाही आराम देते. नारळ खा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी नारळाचं खोबरं खावं. नारळामुळे व्हजायनतील इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात लॅरिक ॲसिड असतं, ज्यामुळे शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया निघून जातात. स्ट्रेस लेवल कमी करा. जेव्हा महिलांना स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजन लेवल कमी होऊ शकते. या स्थितीला मिनी मोनोपॉज असंही म्हणतात. इस्ट्रोजन लेवल कमी झाल्यानं त्वचा कोरडी होते. यावर उपाय म्हणून आहारात व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि स्ट्रेस कमी केला पाहिजे. तुम्हाला हा त्रास जाणवला असेल तर वरचे उपाय करू शकता किंवा तातडीने डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून तपासणी करून घेऊ शकता. मैत्रिणींनो, दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि असेच नवीन माहिती ऐकण्यासाठी आनंदी जीवन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.